आपण 14वा अध्याय पाहतो. 14वा अध्याय जो आहे तो प्राकृतिक गुण जे असतात त्याबद्दलचा अध्याय आहे, की आपल्यामध्ये जे सत्व रज तम हे जे गुण असतात त्याबद्दलचा हा अध्याय आहे. आणि या अध्यायाला गुणातीत योग असंही म्हटलेलं आहे. ह्याचं कारण असं की या अध्यायाचा जो शेवट आहे किंवा शेवटचा भाग आहे तो असा आहे की ह्या तीनही गुणांची एकूण वैशिष्ट्य, त्याच्यामुळे काय होतं ते सगळं सांगितल्यानंतर शेवटी भगवंत जो आदेश देतात तो अशा प्रकारचा आहे की अर्जुना, तू ह्या तिन्ही गुणांच्या पलीकडे जा. जसा मी, म्हणजे तो भगवान श्रीकृष्ण स्वतःबद्दल बोलतात की जसा मी तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे. माझ्यामध्ये सत्व रज तम हे कुठले गुण असे नाही. आणि याबद्दल मला असं वाटतं मागे एकदा मी बोलले असेन, पण पुन्हा एकदा मी सांगते की आपण निर्गुण म्हणतो, बरोबर आहे, पण खूप वेळेला ह्या शब्दाचा नीट अर्थ आपल्या विचारामध्ये नसतो की ईश्वर निर्गुण आहे असं म्हटलं जातं. पण निर्गुण असून त्याचं जे वर्णन आहे गीतेमध्ये ते असं आहे, निर्गुण गुणी असं म्हटलेलं आहे त्याला. म्हणजे तो निर्गुण आहे पण तरी सर्व गुण संपन्न आहे, अशा प्रकारची कल्पना आहे. ह्याचा अर्थ असा की आपण सामान्य माणसं जे असतो की आपल्यामध्ये एखादा विशिष्ट गुण प्रामुख्याने दिसतो, की पाहिलं की किंवा त्या माणसाच्या सहवासामध्ये आलं की आपल्याला कळतं की हा माणूस कशा स्वरूपाचा आहे. ह्याच्यामध्ये तामसिक वृत्ती आहे, ह्याच्यामध्ये सात्विक वृत्ती आहे, हे अगदी सहज आपल्याला कळतं. किंवा कुठलाही, हा माणूस अतिशय रागीट आहे, हा माणूस अत्यंत लोभी आहे, असे त्याचे गुण आपल्याला कळत असतात. तसं ईश्वराच्या बाबतीमध्ये कुठलेही गुण, एखादा गुण हा त्या ईश्वराचा गुण असं आपण म्हणू शकत नाही. पण तो निर्गुण गुणी ह्याचा अर्थ असा की ज्या वेळेला ज्या परिस्थितीमध्ये जो गुण त्यांनी प्रकट करायला पाहिजे तो गुण तो प्रकट करू शकतो. हे वैशिष्ट्य आहे की जे आपल्याला जमत नाही. आपण रागवतो म्हणजे रागवतो, मग आपल्याला शांत राहणं आपल्याला जमत नाही. किंवा एखादा माणूस शांत म्हणजे इतका शांत असतो की त्यांनी रागवावं अशी परिस्थिती आली तरी त्याला रागवता येत नाही. म्हणजे असं जे असतं तसं ईश्वराचं नसतं. जो गुण ज्या परिस्थितीमध्ये आवश्यक आहे तो गुण तो प्रकट करू शकतो. श्रीकृष्णाचं सगळं जीवन अशाच प्रकारे गेलेलं आहे की निरनिराळ्या प्रसंगामध्ये तो कधी अर्जुनावर रागवला आहे, कधी युधिष्ठिरावर रागवलेला आहे, भीष्मांवरती त्यांनी हे केलेलं आहे. हे सगळे म्हणजे राग जिथे दाखवायला पाहिजे तिथे त्यांनी दाखवला आहे. अर्जुनाला एवढी सगळी भगवद्गीता सांगितली आणि तरी शेवटी अशी परिस्थिती आली की भीष्म त्याच्यावर सगळी शस्त्र चालवत आहेत आणि हा आपले हात आवरून घेतोय. म्हणजे मग ज्यांनी म्हटलंय यथेच्छसे तथा कुरु, की तू म्हणशील तसं मी वागीन, असं वचन दिलंय अर्जुनाने आणि तोच अर्जुन वागतोय कसा, तर त्याप्रमाणे दिलेल्या वचनाप्रमाणे तो वागत नाहीये. म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये तो कृष्ण रागवला आहे त्याच्यावर. रागाने त्यांनी ते शस्त्र हातात घेतलेलं आहे की जे त्यांनी प्रतिज्ञा केली होती की शस्त्र घेणार नाही, ते शस्त्र त्यांनी हातात म्हणून घेतलंय आणि रथातून खाली उडी मारून तो भीष्मांवरती चालून गेलेला आहे. अर्थात पुढे तो प्रसंग आला नाही, अर्जुनाने त्याला रोखलं. अर्जुन जागा झाला, मूर्छित पडला होता, तो जागा झाला आणि त्याला रोखलं. त्यामुळे पुढे काही घडलं नाही. पण तरीसुद्धा
जेव्हा रागवायचं तेव्हा तो रागवलाय आणि जेव्हा शांत असायचं. ह्याचंही मी एक उदाहरण दिलं होतं मागे, तुम्हाला आठवत असेल की रुक्मिणी आणि कृष्णाला दुर्वासांनी सांगितलं की रथाला जुंपून घे, आठवतं की, आणि असा शेवटी रुक्मिणी खाली पडली मूर्छित होऊन आणि दुर्वासच पळून गेले. म्हणजे किती रागवण्यासारखी परिस्थिती आहे, शांत राहण्यासारखी परिस्थितीच नाही. अशा परिस्थितीत सुद्धा कृष्ण काय, रुक्मिणी काय शांत होते. ह्याचा अर्थ असा की परिस्थितीनुसार कारण दुर्वास परीक्षा बघत होते की बघू कसा रागवत नाही हा, असं होतं. तर म्हणजे परिस्थितीनुसार जो गुण आवश्यक आहे तो गुण भगवंतांनी दाखवलेला आहे. संबंध महाभारतामध्ये, गीतेमध्ये आपल्याला हे दिसतं. तर अशा प्रकारे निर्गुणो गुणी का म्हटलंय हे लक्षात घ्यायचं. तर म्हणून भगवंत किंवा हा ईश्वर हा गुणातीत आहे. याचा अर्थ असा की कुठलाही गुण त्याचा गुण म्हणून सांगता येत नाही. जसं आपल्या बाबतीत असतं की हा माणूस असा आहे असं आपण सांगू शकतो, तसं भगवंताच्या बाबतीमध्ये, ईश्वराच्या बाबतीमध्ये तसं सांगता येत नाही. तो म्हणजे तो गुणातीत असतो, गुणांच्या पलीकडे तो गेलेला असतो. गुणांचा जो परिणाम आपल्या जीवनावर होतो तसा त्याच्या जीवनावर होत नाही. तर म्हणून ह्या योगाला, ह्या अध्यायाला गुणातीत योग असंही म्हटलेलं आहे. आता आपण पुढे जातोय. जे नवीन आहे त्यांना मुद्दाम सांगते की हातामध्ये ज्ञानेश्वरी असू दे, कारण मी सगळ्या ओव्या घेत नाही. काही ओव्या घेते ज्या, आणि त्या कशा जोडवून घ्यायच्या तो विचार करून त्याप्रमाणे घेते की योग्य प्रकारे कृष्णोपदेश आपल्यापर्यंत पोचावा या दृष्टीने मी त्या प्रकारे हे सगळं योजना करते. तर त्यामुळे आपल्या हातात पुस्तक असेल तर आपल्याला जास्ती सोपं जातं समजायला. आता आपण माझ्या कल्पनेप्रमाणे आपण 195 ओवी 195 ओवी आपण पूर्ण केली होती. त्याच्या आधीचा 8वा श्लोक पूर्ण झाला होता. घेतले होते. 8वा झाला होता आणि 8व्याच्या नंतरच्या ओव्या जेवढ्या आवश्यक आहेत त्या सगळ्या आपण घेतल्या होत्या. ह्याच्या आधीचे जे 3 हे आहेत श्लोक आणि त्या ओव्या, त्याच्यामध्ये तुम्हाला आठवण करून देण्यासाठी एवढंच फक्त सांगते, फार काही विस्तार करत नाही, की सत्वगुण माणसामध्ये असेल तर ती लक्षणं कशी दिसतात त्याच्या ह्याच्यामध्ये, वर्तनामध्ये. रजोगुण असेल तर कसा असतो तो माणूस, तमोगुणी माणूस कसा असतो, हे ह्या 3 श्लोकांमध्ये आणि ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे. आता उदाहरणार्थ पहा, अगदी शेवटच्या 1-2 ह्याचा 93 ओवी बघा. 93 ओवी. एवं निद्रालस्य प्रमादी तम इहि त्रिविधी बांधे निरुपाधी चोखटाते, असं म्हटलं. असं म्हटलेलं आहे की एवं म्हणजे अशा प्रकारे निद्रा, आलस्य आणि प्रमाद, हे सगळ्याचं स्पष्टीकरण झालेलं आहे की अतिशय निद्रा म्हणजे सगळ्या ओव्या जर तुम्ही पाहिल्यात तर काही ठिकाणी असे उल्लेख आहेत की अमृत आणून समोर ठेवलं तरी सुद्धा तो म्हणतो की नको मला अमृत, मला आपलं झोपू दे. इतकं निद्रेची आसक्ती त्याच्यामध्ये असते. तर निद्रा, आलस्य, आळस आणि प्रमाद म्हणजे दुष्कृत्य.
निद्रा, आलस्य आणि प्रमादी याचा अर्थ प्रमाद म्हणजे दुर्गुण, दुष्कृत्य. तर ह्या ज्याच्यामध्ये तमोगुण असतो तो ह्या 3 प्रकारे किंवा या 3 गोष्टींनी, निद्रा, आलस्य आणि प्रमाद, ह्या त्रिविध गोष्टींनी पुढे काय म्हटले, बांधे निरुपाधी चोखटाते. त्याचा अर्थ आठवतो की नाही बघा. तो आत्म्याला बांधतो. हे जे सगळं वर्णन आत्तापर्यंत केलंय, आत्म्यावरती काय परिणाम होतो या गुणांचा ते आहे. तर या ठिकाणी जे म्हटले की निरुपाधी चोखटाते, तर जो आत्मा निरुपाधी आहे, म्हणजे उपाधी नाही काही, मुख्यतः या ठिकाणी त्याच्यामध्ये कुठलेही गुण नाही, त्याची अशी काही अशा प्रकारची गुणात्मक अशी प्रकृतीच नाही. असा चोखट म्हणजे शुद्ध, अत्यंत शुद्ध असा जो तो आत्मा आहे, त्या आत्म्याला ह्या 3 गुणांनी तो आत्मा बांधला जातो. आणि बांधला जातो याचा अर्थ असा की जसं कर्मबंध याचा अर्थ आपण घेतो की कर्म केल्यानंतर त्या कर्मामुळे पुढे काहीतरी त्याचे परिणाम भोगावे लागतात. तसंच हे गुण आहेत की ह्या गुणांनी जेव्हा आत्मा बांधला जातो असं म्हटलं जातं, तेव्हा त्याचा अर्थ असाच असतो की ह्या गुणांप्रमाणे मग त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात. की सगळं आयुष्य जर असं निद्रा, आलस्य आणि प्रमाद ह्याच्यामध्ये काढलं तर आपोआपच त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात. आता पुढे जे येणार आहे ते त्याच्यामध्ये परिणाम कसे भोगावे लागतात ते पुढच्या श्लोकांमध्ये आणि ओव्यांमध्ये आहे, त्यात आपण पाहूया. आता 9 आणि 10 हे श्लोक लागून आहे आणि त्यावरच्या ओव्या एकत्र आहेत. म्हणून पहिल्यांदा दोन्ही श्लोकांचे आधी अर्थ पाहू आणि मग आपण चालू झाला. माझा आवाज पोचायला त्याचं हे नाही ना, मी ते हे विसरले. सगळं असं काढून ठेवलं होतं ना तिकडे जाताना, विसरले. बघू पुढचं. आता 9वा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये काय सांगितले बघा. सत्वं सुखे संजयती रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. म्हणजे कशामुळे काय निर्माण होतं, कुठल्या गुणामुळे काय निर्माण होतं हे या ठिकाणी सांगितलंय. की सत्वगुण बंद करा, ऑफ म्हणून लिहिलंय ते, ऑफ केलं तरी आवाज येतो. सत्वम सुखे संजयती, याचा अर्थ सत्वगुण ज्याच्यामध्ये असतो त्याच्यामध्ये सुख निर्माण होतं. कारण ज्याच्यामध्ये सत्वगुण आहे तो माणूस एकतर ज्ञानी असतो, ज्ञानाचं सुख असतं. सुख याचा अर्थ भौतिक सुख लक्षात घेऊ नका, की जी सुख आपल्या सामान्य माणसांना जीवनातली सुख वाटतात त्याबद्दल हा उल्लेख नाही आहे. ह्या ठिकाणी जो सुख हा उल्लेख केलेला आहे ते कसलं सुख आहे तर ज्ञानाचं सुख, की आपल्याला इतकं ज्ञान आहे याबद्दल त्याला अत्यंत सुख वाटतं, आनंदात तो असतो. तर अशा प्रकारे सत्वामुळे सुख निर्माण होतं. सत्वगुण हा सुखाला
संजयती ह्याचा अर्थ की त्याच्यामुळे सुख निर्माण होतं. त्यानंतर रजगुण जो आहे त्याच्यामुळे काय होतं, कर्मणी म्हणजे माणूस कर्मप्रवृत्त होतो. रजोगुणामुळे माणूस कर्मप्रवृत्त होतो. आणि म्हणून मी आधी एकदा सांगितलं की क्षत्रियांमध्ये रजोगुण जास्ती असतो, कारण त्यांनी कर्मप्रवृत्त असणं आवश्यकच आहे. त्यांनी म्हणजे निद्रा आलस्य वगैरे हे त्यांच्या बाबतीमध्ये किंवा केवळ ज्ञान घेत बसलेत असं त्यांच्या बाबतीमध्ये चालणारच नाही. तर त्यामुळे जे रजोगुण ज्यांच्यामध्ये जास्त आहे ती माणसं कशी असतात, तर त्यांच्यामध्ये कर्मणी असं जे म्हटलं ना त्याचा अर्थ खरा असा आहे की कर्माची आसक्ती निर्माण होते. आसक्ती असा त्याचा खरा अर्थ आहे की कर्माची आसक्ती म्हणजे करायचंच आहे, कर्मा वाचून त्यांना चैनच पडत नाही. हे आपल्याला करायचंच आहे, जे समोर दिसेल ते कर्म आपल्या हातून घडलंच पाहिजे, ही आसक्ती. आणि तसंच सत्वगुणामुळे मी नुसतं सुख असं म्हटलं, पण ती सुद्धा सुखाची आसक्ती असते, हाव असते की मी पहा इतरांपेक्षा मी किती श्रेष्ठ आहे, तर असाच मी असलं पाहिजे. त्याचा एक दुराभिमान त्यांच्यामध्ये, अहंकार त्यांच्यामध्ये असतो. आणि अशा प्रकारे सुखाची आसक्ती सत्वगुणामुळे निर्माण होते, रजोगुणामुळे कर्माची आसक्ती निर्माण होते. आणि त्यानंतर तिसरं जे म्हटलंय ते तमोगुणाबद्दल म्हटलेलं आहे. आणि तमोगुणाने काय होतं, तर तमोगुण जो असतो तो काय करतो, पहिल्यांदा पहा शब्द आहे ज्ञानमावृत्य असं म्हटलंय, म्हणजे ज्ञानाला गुंडाळूनच ठेवतो. तमोगुणी माणूस ज्ञान हे त्याच्यापर्यंत पोचतच नाही, त्याला ज्ञानाबद्दल कुठलीच आस्था नसते. तर ज्ञान आवृत्य याचा अर्थ सगळं ज्ञान हे तो बाजूला ठेवतो, गुंडाळून ठेवतो. आणि प्रमादे संजयित म्हणजे प्रमाद करण्यामध्ये, दुष्कृत्य करण्यामध्ये त्याला आसक्ती असते. म्हणजे ह्या 3 गुणांमुळे कशाची आसक्ती असते, तर सत्वगुणामुळे सुखाची आसक्ती, रजगुणामुळे कर्माची आसक्ती. म्हणजे आसक्ती हा शब्द का मी वापरते याचं कारण पुढे हळूहळू जास्ती स्पष्ट होईल की हे मी केलंच पाहिजे. इतकी आतून काहीतरी अशी हे असते की हे कर्म मला केलंच पाहिजे, वाटेल त्या परिस्थितीमध्ये हे मी करणार, अशा प्रकारची आसक्ती. आणि प्रमादाची आसक्ती ही तमोगुणामुळे, म्हणजे सगळं ज्ञान बाकीचं गुंडाळून ठेवून प्रमाद करण्यामध्ये फार आनंद तमोगुणी माणसाला मिळत असतो. तर अशा प्रकारे हा पहिला 9वा श्लोक पाहिला आपण. आता त्याच्यानंतर 10वा श्लोक पाहूया आणि मग सगळ्या ओव्या एकत्र आहेत त्यानंतर पाहूया. रजस्तमश्चाभिभूयः सत्वं भवति भारत, रजः सत्वं तमश्चैव तमः सत्वं रजस्तथा. आता हा जो श्लोक आहे या श्लोकामध्ये असं भगवंत सांगतात की प्रत्येक माणसामध्ये हे 3 गुण असतात. असं नाही आहे की एकच गुण काय घेऊन आपण जन्माला आलोय, आपण अगदी सात्विक म्हणजे सात्विकच आहोत, राजसिक म्हणजे राजसिक, असं नाही आहे. 3ही गुण घेऊन आपण आपल्यामध्ये असतात. पण काय होतं की ह्या 3 गुणांपैकी 2 गुण बाजूला सारले जातात, म्हणजे त्याचा प्रभाव कमी होतो आणि एका गुणाचा प्रभाव जास्त होतो, अशी परिस्थिती असते. आणि म्हणून जे आपण म्हणतो की हा सात्विक आहे, हा तमोगुणी आहे असं जे म्हणतो, ह्याचं कारण त्या तमोगुणी माणसामध्ये सात्विकता नसते असं नाही, त्याच्यामध्येही कुठेतरी आतमध्ये हळूवारपणा असू शकतो, परंतु तो बाजूला राहतो. त्याच्या तमोगुणामुळे ते सगळं बाजूला राहतं. तर असं या ठिकाणी आता पहा काय म्हटलंय,
रजस्तम हे जे दोन गुण आहेत, ह्या रज आणि तम यांना जिंकून सत्व भवती भारत, म्हणजे सत्व बळावतं. म्हणजे रज तम ह्या गुणांना बाजूला सारून किंवा जिंकून, त्या गुणांना जिंकून सत्व गुण बळावतो. त्याचप्रमाणे पुढे असं म्हटलंय, रजगुण जो आहे तो कसा, ज्याच्यामध्ये रजगुण अगदी प्रामुख्याने दिसतो, तो कसा असतो, तर सत्व तम हे जे दोन गुण आहेत त्यांना जिंकून रजोगुण पुढे येतो. आणि त्याचप्रमाणे तम जो आहे तो सत्व आणि रज ह्या दोन गुणांना बाजूला सारून किंवा त्यांना जिंकून हा तमोगुण प्रबळ होतो. म्हणजे एखादा माणूस असा आहे असं आपल्याला जे वाटतं त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये तिन्ही गुण असतात, पण त्यापैकी कुठले तरी दोन कमी हे असतात, प्रभावी असतात, आणि एखादा गुण जास्ती प्रभावी असतो. म्हणजे आत्मा हे आत्म्याबद्दल आहे बरं का. आत्मा जो असतो तो कुठल्याही एका गुणामध्ये कायम हे झालेला नसतो, स्थित नसतो कुठल्याही एका गुणामध्ये. म्हणजे आत्म्याचा एकच कुठला तरी गुण आहे, कारण आत्मा शेवटी परमात्म्याचंच रूप आहे. तर त्यामुळे आत्म्यामध्ये कुठलाही नित्य असा एक गुणच अडकलेला आहे असं नसतं. दोन गुणांना बाजूला सारून किंवा दोन गुणांना जिंकून एक गुण प्रामुख्याने त्या आत्म्याच्या एकूण जीवनामध्ये प्रतीत होतो. आता ह्याच्यावरती ओव्या पहा कशा आहेत. एक आधीच त्यांनी उदाहरण दिलंय ज्ञानदेवांनी, आणि मग हा जो विचार ह्या दोन्ही ह्याच्यातला आहे तो स्पष्ट केला आहे. आणि उदाहरण काय दिलंय, परी हरुनी कफ वात जे देही आटोपे पित्त ते करी संतप्त देह जेवी. बरोबर आहे ना, की माणसामध्ये कफ वात आणि पित्त हे तीनही असतं. असं नाही की आपण म्हणतो एखाद्याची प्रकृती कफ प्रकृती आहे, एखाद्याची पित्त प्रकृती, पण ह्याचा अर्थ दुसरे दोन हे त्याच्यामध्ये नाहीत असं नाही. तेही असतात, कफही असतो, पित्तही असतं, वातही असतं, हे तिन्ही असतात, पण प्रबळ त्यापैकी एक काहीतरी असतं. तसंच ह्या बाबतीमध्ये होतं असं म्हटलंय. म्हणून तेवढंच मी घेतले. किंवा आणखी एक उदाहरण पुढे दिले, का वरिष आतप जैसे जिणोनी शीतची दिसे तेव्हा होय हिव ऐसे आकाश हे. म्हणजे वरिष म्हणजे पाऊस, वर्षाकाळ आणि आतप म्हणजे ग्रीष्म ऋतू किंवा उन्हाळा. तर वर्षाकाळ किंवा उन्हाळा यांना जिणोनी म्हणजे त्यांना जिंकून शीतची दिसे म्हणजे थंडीच जाणवते. असं 3 ऋतू आहेत, पण त्या 3 ऋतूंपैकी एक ऋतू कुठला तरी आपल्याला जाणवतो. तर तसा शीतची दिसे तेव्हा होय हिब ऐसे आकाश हे. सगळं आकाशमुळे त्या हिवानी भरून जातो. मधली एक ओवी सोडा आणि पुढे तैसी रज तमे हारवी जई सत्व माजू मिरवी तई जीवा करवी म्हणवी सुखिया नामी. त्याप्रमाणे रज तमे हारवी, रज आणि तमाला हारवून ज्या वेळेला सत्व माजू मिरवी म्हणजे ज्या वेळेला सत्व गुण प्रबळ होतो त्यावेळेला तई जीवा करवी म्हणवी. तई म्हणजे तो सत्वगुण, तो सत्वगुण जीवा करवी म्हणवी म्हणजे जीवाकडून म्हणवून घेतो. जीव म्हणजे आपला आत्मा, आत्म्याकडून तो म्हणवून घेतो की सुखियाना मी किती सुखी आहे बघ. तैसेची
सत्व रज लोपुनी तमाचे भोज वळगे ते सहज प्रमादी होय. म्हणजे सत्व आणि रज लोपुनी त्यांना मागे सारून तमाचे भोज म्हणजे तमाचे भोज वळगे असा जो उल्लेख आहे ना, त्याचा अर्थ असा, त्या शब्दांचा अर्थ असा की तमोगुण ह्या सगळ्यांना मागे सारून तमोगुण जेव्हा उठतो अधिक प्रबळ होतो, तोच अर्थ अधिक प्रबळ होतो. वळगे याचा अर्थ ह्या दोन्हीला बाजू सरून तो वरती येतो, उठतो सहजपणे. त्यावेळेला काय होतं, सहजच प्रमादी होय. म्हणजे तो आत्म्याकडून किंवा त्या माणसाकडून प्रमाद घडतात. आणि तसंच पुढे तमाची गा परिपाठी सत्व तमाते पोटी घालून जेव्हा उठी रजोगुण. म्हणजे सत्व आणि तम ह्याला पोटात घालून ज्या वेळेला रजोगुण उठाव घेतो, ज्या वेळेला रजोगुण हा प्रबळ होतो, त्यावेळेला काय होतं, पुढची ओवी त्याला जोडून घ्यायची, त्यावेळेला तो अर्थ स्पष्ट होतो. तमाची गा परिपाठी सत्व तमाते पोटी घालून जेव्हा उठी रजोगुण तेव्हा कर्मा वाचून आणि आन सौंदराची नाही ऐसे मानी देही देहराजू. म्हणजे कर्मा इतकं सुंदर जगामध्ये काहीच नाही असं कोण म्हणतं. देही ही वरती अनुस्वार आहे पा. देही म्हणजे या देहामध्ये असलेला देहराज म्हणजे आत्मा, म्हणजे आत्मा. या देहामध्ये असलेला आत्मा काय म्हणतो की कर्मा इतकं जगामध्ये सुंदर काहीच नाही असं त्याला वाटतं. आता या तिन्ही ह्या गोष्टी सांगितल्यानंतर पुढे असं म्हटलेलं आहे, त्रिगुण वृद्धी निरूपण ती श्लोकी सांगितले जाणं. आता सत्वादी वृद्धी लक्षण सादर परिसा. म्हणजे ह्या 3 गुणांची वृद्धी झाली की काय होतं हे मी आत्तापर्यंत तुला सांगितलं अर्जुना. आता मी काय सांगणार आहे तर सत्वादी वृद्धी लक्षण म्हणजे सत्व रज तम ह्या गुणांची वृद्धी झाली की लक्षणं काय दिसतात आपल्यामध्ये, माणसामध्ये लक्षणं काय दिसतात ते मी आता सांगणार आहे. तर ते नीट ऐक. परिसा म्हणजे ऐक, सादर आदरपूर्वक ते तू ऐक, म्हणजेच नीट लक्ष देऊन तू ते ऐक. आता पुन्हा 5 श्लोक एकत्र आहेत आणि ते आधी आपण पाहूया. ह्या सगळ्यांवरच्या ओव्या एकत्र आहेत. कशा एकत्र आहेत ते मी ओव्या ज्या वेळेला आपण पाहणार आहोत त्यावेळेला स्पष्ट करते. आता पहिल्यांदा जे आहे सर्व द्वारे, आता काय सांगतायत की सत्वादी वृद्धी म्हणजे ह्या गुणांची वृद्धी झाली की काय लक्षणं दिसतात हे ते सांगतायत. आता ते नीट ऐकायचं आहे आपण. सर्व द्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानम यदा विद्याद विवृद्धम सत्वम इत्युत असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय की ज्या वेळेला सत्व गुण हा माणसामध्ये प्रबळ असतो त्यावेळेला काय होतं तर सर्व द्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते. म्हणजे देहाची जी सगळी दारं आहेत म्हणजे सगळी इंद्रिय, आपली सगळी इंद्रिय, आणि ह्याच्या ओव्या ज्या आहेत ना इतक्या सुंदर ओव्या आहेत की त्या ओव्यांमध्ये फारच छान स्पष्टीकरण या सगळ्याचं केलेलं आहे. तर प्रकाश उपजायते ह्याचा अर्थ सगळी इंद्रिय प्रकाशित होतात. याचा अर्थ प्रकाश कशाचा? ज्ञानाचा प्रकाश. ज्ञानाचा प्रकाश आहे तर सगळी इंद्रिय ही ज्ञानाच्या प्रकाशाने प्रकाशित होतात.
अंधारामध्ये राहत नाहीत, अज्ञानाचा अंधार कुठल्याही इंद्रियांमध्ये राहत नाही, अशा प्रकारे ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पडतो. असं ज्ञान विद्या याची वाढ होते, असं सत्वाच्या बाबतीमध्ये घडतं. त्यानंतर आता दुसरं, लोभ हा प्रवृत्ती रारंभ, कर्मणाम शमहा स्पृहा, रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. हा जो भरतर्षभ हा शब्द ना खूप वेळेला येतो. मी अगदी पूर्वी एकदा ह्याचं स्पष्टीकरण केलं होतं, तुम्हाला आठवत असेल की नाही मला माहीत नाही, पण हा जो शब्द आहे ना तो फार सुंदर आहे. भरतर्षभ ह्याला एक फार छान अर्थ आहे. म्हणजे हे केवळ अर्जुनाला ते म्हटलंय, अर्जुनाला उद्देशून ते म्हटलंय भरतर्षभ. भरत हा वर्ष, आपलं काय वंश, भरत वंशातला भरतर्षभ ह्याचा जो अर्थ आहे ना तो भरत वंशातला सिंह असा त्याचा अर्थ आहे. भरत वंशातला सिंह म्हणजे सिंह जसा असतो की सगळ्या दृष्टीने धैर्य, प्रबळ, सगळं जे काही गुण सिंहामध्ये आहे, असा ह्या भरत वंशामध्ये कोण आहे तर तो अर्जुन आहे. असं इतकं सुंदर त्याचा अर्थ आहे भरतर्षभ. आणि असं म्हणजे खूप वेळेला मी सांगितलंय की ज्या वेळेला अर्जुनाची किंवा श्रीकृष्णाची नावं वापरली जातात आणि एका विशिष्ट नाव वापरलं जातं, त्यावेळेला त्या एका संदर्भामध्ये त्याला एक महत्त्व असतं की तो संबंध जो संदर्भ आहे त्याच्यामध्ये त्याचं एक वेगळं महत्त्व असतं. तर आता इथे त्याला भरतर्षभ म्हटलंय म्हणजे सगळ्या प्रकारचे कर्म करू शकेल अशा प्रकारचा तो सिंह आहे. इतका पराक्रमी पुरुष आहे, सर्वात पराक्रमी पुरुष आहे असा तो जो आहे. त्याच्या बाबतीमध्ये काय म्हटलंय, आता त्याला रजोगुणाचं हे सांगतायत म्हणून त्याला भरतर्षभ म्हटलंय. आणि रजोगुणाच्या बाबतीमध्ये त्यांनी काय म्हटलंय, लोभा प्रवृत्ती रारंभ, म्हणजे रजोगुण वाढला, अधिक झाला माणसामध्ये की लोभाची प्रवृत्ती वाढते. लोभाची प्रवृत्ती, लोभ याचा अर्थ चुकीचा घेऊ नका. लोभ म्हणजे कोणाचं काहीतरी हिसकावून घेणं असाच लोभ नव्हे, पण इतकं कर्म करायचं की मला हे हवंय त्याच्यासाठी कर्म केलंय, ते हवंय त्याच्यासाठी कर्म केलंय. म्हणजे कर्माच्या मागे आसक्ती जी असते त्या आसक्तीमध्ये लोभाची प्रवृत्ती असते असा अर्थ आहे. त्या आसक्तीमध्ये लोभाची प्रवृत्ती असते. तर लोभा प्रवृत्ती त्या लोभ प्रवृत्तीचा आरंभ होतो. आणि कर्मणाम शमहा असं जे म्हटलंय ना, शम ह्याचा अर्थ शांत करणं. तर कर्म ही कधी शमतच नाही, म्हणजे थांबावंसं वाटतच नाही, कर्म करतच राहावंसं वाटतं. कर्माला कधी अंत राहतच नाही. इतकी ती लोभ प्रवृत्ती, वाटेल ते कर्म, अचाट कर्म करण्याचा सुद्धा आरंभ केला जातो. आणि स्पृहा हा जो शब्द आहे त्याचा अर्थ अभिलाषा. अभिलाषा, स्पृहा म्हणजे अभिलाषा, म्हणजे इतकी अभिलाषा, दुर्धर अभिलाषा त्या माणसामध्ये असते की हे मला मिळवायचंय, त्याच्यासाठी मी वाटेल ते प्रयत्न करीन, कितीही मी कर्म करायला तयार आहे, अशा प्रकारची दुर्धर अभिलाषा. आणि एकूण सगळी लालसा, मला हे हवंय ते हवंय. म्हणजे कशानेच तो माणूस कधी शमत नाही, तो कधी शांत होत नाही किंवा तो कधी तृप्त होत नाही. त्याच्यामध्ये सतत अतृप्ती असते. हे मिळालं तरी ते हवंय, ते मिळालं तरी आणि काहीतरी हवंय, असं सतत त्याला वाटत असतं. तर अशा प्रकारे रजोगुणाचं मुळे हे असं होतं. त्यानंतर पुढे
अप्रकाश अप्रवृत्तिश्च, तिथे जो एक एस मध्ये काढलेला आहे ते अप्रवृत्ती आहे. हा म्हणजे चुकीचं वाचू नका. प्रवृत्तिश्च असा शब्द जर तुम्ही वाचलात तर अर्थच सगळा विरोधी होईल. अप्रवृत्ती असा अर्थ आहे तिथे. तर अप्रकाश अप्रवृत्तिश्च प्रमादा मोह एवच एवच. म्हणजे हे आता हे तमोगुणाचं आहे. तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनंदन. म्हणजे कुरुनंदना म्हणजे कुरुवंशातील राजपुत्रा, तुला हे लक्षात घे की ज्या वेळेला तमोगुण वाढतो, आणि हे सुद्धा अर्जुनाला का सांगताय की अर्जुन जे युद्ध टाकतोय आहे, युद्ध नाकारतोय आहे, युद्धाकडे पाठ फिरवतोय आहे, ही जी त्याची आहे प्रवृत्ती, ही अज्ञानाची प्रवृत्ती आहे, ही अप्रवृत्ती आहे. हे चुकीच्या गोष्टी म्हणजे संभ्रम आहे त्याच्या मनातला, हे सगळं त्याला कळावं. म्हणजे त्याच्या जो तो म्हणतो ना की मी कर्मसन्यास घेण्याची तो इच्छा दाखवतो, त्या कर्मसन्यास ही जी त्याची आतून जी काही त्याला इच्छा निर्माण झाली आहे, ही तमोगुणी आहे असं गीतेमध्ये सांगण्याचा प्रयत्न आहे. की म्हणजे हा राजसिक वृत्तीचा माणूस हा तमोगुणी झालेला आहे. की आपलं कर्तव्य तो नाकारतो आहे, त्या कर्तव्याकडे तो पाठ फिरवतो आहे. म्हणजेच तो अशा प्रकारे तमोगुणी आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्याला मुद्दाम म्हटलं आहे की कुरुनंदना, अरे कुरु वंशातल्या राजपुत्रा, तू हे नीट लक्षात घे की तमोगुण ज्या वेळेला प्रबळ होतो त्यावेळेला अप्रकाश, अप्रकाश ह्याचा अर्थ अविवेक, 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 विवेकी वृत्ती जाते. अप्रकाश म्हणजे विवेक, ज्ञान, अज्ञान, अज्ञान किंवा अविवेक. ज्ञान ह्याचा अर्थ या ठिकाणी विवेक, ज्ञानामध्ये मुख्यतः विवेक असेल तरच ते ज्ञान असतं. तर त्यामुळे अज्ञान किंवा अविवेक ही अशा प्रकारची त्याची प्रवृत्ती होते. अप्रकाश अशी प्रवृत्ती ते होते. आणि दुसरं काय, अप्रवृत्तिश्च असं म्हटलेलं आहे. म्हणजे कर्तव्याकडे तो पाठ फिरवतो. ज्या वेळेला तमोगुण वाढतो त्यावेळेला कर्तव्याकडे पाठ फिरवली जाते. अप्रवृत्ती म्हणजे निवृत्ती, निवृत्ती दुसऱ्या भाषेमध्ये, की जी प्रवृत्ती असायला पाहिजे कर्माची त्याच्याऐवजी निवृत्ती प्रबळ होते. आणि त्यानंतर प्रमादो मोह म्हणजे प्रमाद वाढतात, मोह वाढतात. हे सगळं मोह याचाही अर्थ भ्रम, संभ्रम. मोह याचा अर्थ संभ्रम, की कळत नाही काय बरोबर आहे काय चुकीचं आहे. अर्जुनाने म्हटलंय ना, मला कळत नाही आहे कृष्णा की धर्म काय आहे अधर्म काय आहे, मला कळत नाही आहे. असं जे त्यांनी म्हटलं आहे याचा अर्थच असा की त्याला स्पष्टपणे त्या गोष्टी कळत नाही. तर असं अशा प्रकारे त्याची स्थिती होते. आता हे सांगितल्यानंतर हे तीन सांगितले की सत्वगुण वाढला की काय होतं, रज वाढला की काय होतं आणि तम वाढला की काय होतं. हे सांगितल्यानंतर आता पुढचे जे 2 श्लोक आहेत ना ते अशा प्रकारचे आहेत की असा सत्वगुण ज्याचा वाढलेला आहे तो माणूस त्याचा जर देहांत झाला तर पुढे काय होतं. रजोगुण वाढलेला असताना देहांत झाला तर काय होतं आणि तमोगुणी माणसाचा देहांत झाला ही काय होतं. असं म्हणजे केवळ ह्या जगामध्येच काय परिस्थिती होते असं नाही,
तर देहांतानंतरही काय होऊ शकतं ते पुढच्या 2 श्लोकांमध्ये आहे. पहिलं जे आहे 14व्या जो श्लोक आहे तो असा आहे, यदा सत्वे प्रवृद्धे तू प्रलये याति देहभृत तदोत्तमं विदाम लोकान अमलान प्रतिपद्यते. मी मुद्दाम ते शब्द खोडून व्यवस्थित वाचते. काय होतं की हे श्लोक म्हणताना एका विशिष्ट प्रकारे चालीमध्ये म्हटले जातात आणि त्याच्यामध्ये खरा अर्थ लक्षात येत नाही. हे जे शब्द आहेत ते आपण नीट बरोबर लक्षात घेतले. आता इथे पहा, लोकान तो न पायमोडा आहे आणि पुढे जे मलान आहे त्याला आधी लागलेला आहे. तरच त्याचा अर्थ स्पष्ट होतो. तर त्यामुळे वाचतानाच आपण त्या प्रकारे वाचावं, म्हणजे चुकीचे अर्थ मनामध्ये येत नाही. यदा सत्वे प्रवृद्धे म्हणजे सत्व गुण प्रवृद्ध झालेला असताना, खूप प्रबळ झालेला असताना, प्रलयम याती देहभृत, देहाला जर प्रलय म्हणजे देहांत झाला, जर देहाचा अंत झाला तर काय होतं, तर तो आत्मा जो आहे तो आत्मा त्याला कुठे, त्याचा पुढे जन्म कुठे होतो याबद्दल सांगितलंय. आणि तो उत्तम विदाम असं आधी म्हटलंय पहा, म्हणजे अत्यंत उत्तम अशा विद्वान लोकांमध्ये त्याचा जन्म होतो. विदाम म्हणजे ज्ञानी, विद्वान ह्याचा अर्थ ज्ञानी. उत्तम ज्ञानी लोकांमध्ये त्याचा जन्म होतो. आणि दुसरं अमलान असं म्हटलंय. अमलान ह्याचा अर्थ शुद्ध पवित्र माणसं आहे. कुठलीही अपवित्र कार्य ती करत नाही, शुद्ध माणसं आहे. अशा लोकांमध्ये त्याचा जन्म होतो. म्हणजे सत्व प्रवृद्ध झालेला असताना जर मृत्यू आला तर अशा प्रकारे पुढचा जन्म कसा प्राप्त होतो, अशा प्रकारे होतो. त्यानंतर पुढे म्हटलंय, आता ह्या 15व्या श्लोकामध्ये रज आणि तम हे दोन्ही एकत्र आहे. पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये रजगुणाचा उल्लेख आहे आणि दुसरा जो शेवटचा भाग आहे त्याच्यामध्ये तमोगुणाचा उल्लेख आहे. रजसी प्रलयम गत्वा कर्मसंगीषु जायते तथा प्रलीनम तमसी मूढ योनिषु जायते. ह्याचा अर्थ असा की रजोगुण वाढलेला असताना जर प्रलय म्हणजे मृत्यू आला तर तो आत्मा कुठे जातो, तर कर्मसंगीषु जायते. म्हणजे जी माणसं कर्माची आसक्तीच ज्यांच्यामध्ये आहे, कर्म करणारीच जी माणसं आहेत त्यांच्यामध्ये तो आत्मा जातो, त्याला जन्म अशाच लोकांमध्ये मिळतो. आणि दुसरं पुढे म्हटलेलं आहे की जो तमोगुणी माणूस आहे त्याला जर त्याचा देहांत झाला तो मूढ योनिषु जायते असं म्हटलंय. याचा अर्थ की ज्ञानहीन, मूढ याचा अर्थ ज्ञानहीन योनीमध्ये त्याचा जन्म होतो. ज्ञानहीन योनीमध्ये त्याचा जन्म होतो. आता ओव्या आहे, जेवढ्या होतील तेवढ्या घेतले मी. 5 वाजेपर्यंतच आज घेणार आहे. सारखं काहीतरी मी तुला ठेवतेच आहे. लगेच बरं वाटायचं म्हणून पाण्याचं. येते
फक्त सत्वगुणाचं फक्त तेवढं हे घेऊ आणि मग आपण थांबू. छान आहे, फार सुंदर आहे, म्हणजे मलाच राहत नाही. हां नाही नाही आहे ते माझ्याकडे. त्यांनी काय होतं माहिती आहे काय, कंठसुधारक, कंठी आवाज बसतो. बऱ्याच वेळा घेतलं ना तर आवाज बसतो. दिली ना ती मला बरी वाटते, ती जरा सुधी आपण सत्वगुणापर्यंत घेऊ आणि थांबूया. पै रजतम विजये सत्वगा देही ये. आता तुम्हाला हे साधारणपणे लक्षात येत असेल ना वाचल्यानंतर, की रजतम विजये म्हणजे रज आणि तम याच्यावरती विजय मिळवून त्यांना मागे टाकून ज्या वेळेला सत्व देहामध्ये वाढतो सत्वगुण, तर तेव्हा वाढता चिन्हे तिये ऐसी होती. अशा प्रकारची चिन्ह दिसतात, जे प्रज्ञा सुंदर वर्णन आहेत बरं काही. जे प्रज्ञा आतुलीकडे न समाती बाहेरी ओसंडे वसंती पद्मखंडे धृती जैसी. म्हणजे तिथे त्यांनी एक उदाहरण दिलंय आणि ते असं की वसंत ऋतूमध्ये कमळाचा जो सुवास असतो तो त्या कमळाच्या आत राहत नाही, तो बाहेरच ओसंडतो, बाहेर येतो. त्याचप्रमाणे प्रज्ञा जी असते, म्हणजे जे ज्ञान त्या माणसाला झालेलं असतं, ती त्याची जी प्रज्ञा आहे ती आतुलीकडे न समाती, म्हणजे आतमध्ये राहतच नाही. त्याची प्रज्ञा बाहेरी ओसंडे, म्हणजे बाहेर येते. सर्वांना कळतं की हा माणूस कसा आहे. पुढे पण छान आहे. सर्वेंद्रियांचा अंगणी विवेक करी राबणी साचची करचरणी होती डोळे. म्हणजे सर्वेंद्रियांचा अंगणी विवेक करी राबणी, ह्याचा अर्थ आपली जी सगळी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांचा अंगणी म्हटलंय. असा अर्थाने की एक उपमा दिलेली आहे की जणू काही इंद्रियांचा अंगण आहे आणि त्या अंगणावरती कोणीतरी पहारा करतंय, असं उपमा देण्यासाठी असं म्हटलंय की सर्वेंद्रियांच्या अंगणी विवेक करी राबणी. म्हणजे सगळ्या इंद्रियांवरती विवेकाचं पहाराच असतो. कुठल्याही इंद्रियाला वाटेल त्या प्रकारे वागायलाच दिलं जात नाही, विवेकमुळे पहाराच करत असतो. आणि एवढंच नाही, तो पुढे म्हटलंय साचची करचरणी होती डोळे. म्हणजे करचरणी म्हणजे आपले हात पाय ही जी सगळी कर्मेंद्रिय आहे, या कर्मेंद्रियांना जणू काही डोळे फुटले, म्हणजे दृष्टी, चांगली दृष्टी आली की काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे त्यांनाच कळतंय. इंद्रियांना त्यांच्यावर पहारा करण्याची सुद्धा गरज नाही, त्या इंद्रियांनाच कळतंय की काय योग्य आहे आणि काय करू नये हे त्यांनाच कळतं. असे त्याला डोळे फुटले, दृष्टी आली. राजहंसा पुढे चाचूचे आगरडे तोडी जेवी झगडे क्षीर नीराचे, तेवी दोषादोष विवेकी इंद्रियेची होती पारखी नियमो वारे पायकी बोळ घेते. राजहंसा पुढे, आता पहिलं तर कळलं असेल की राजहंसा पुढे म्हणजे राजहंसाच्या समोर जर पाणी आणि दूध एकत्र झगडे, ह्याचा अर्थ एकत्र करून जर समजा तिथे ठेवून दिलं तर चाचूचे आगरडे असं जे म्हटलंय ना, तर त्या राजहंसाच्या चोचीचं टोक, आगरडे म्हणजे टोक, त्याच्या चोचीचं टोक ते बरोबर नीर आणि क्षीर वेगळं करतं. त्याला बरोबर ते कळतं की हे नीर आहे हे क्षीर आहे. म्हणजे विवेक त्यालाच म्हणतात ना, सारासार विवेक असं म्हणतात. सार काय असार काय, योग्य काय अयोग्य काय, ह्याच्यामध्ये फरक इंद्रियांनाच करता येतो हे सांगण्यासाठी असं उदाहरण दिलंय
की राजहंसा पुढे चाचूचे आभरणे तोडी जेवी झगडे क्षीर निराचे तेवी दोषादोष विवेकी इंद्रियेची होती पारखी. म्हणजे दोष कुठले म्हणजे अयोग्य काय आहे आणि योग्य काय आहे ह्याचा विवेक म्हणजे ते वेगळं करण्याची क्षमता किंवा ती वेगळं करण्याची ही जी परीक्षा आहे की हे योग्य आहे आणि हे अयोग्य आहे हे कळण्यासाठी जी परीक्षा करायला पाहिजे ती परीक्षा इंद्रिय स्वतःच करतात. म्हणजे कोणी सांगावंच लागत नाही की असं कर आणि असं करू नको. इंद्रियांनाच कळतं की हे योग्य आहे हे आपण करावं, हे अयोग्य आहे हे आपण करू नये, हे त्या इंद्रियांनाच कळतं. आणि पुढे जे म्हटले नियमो वारे पायकी बोलगे ते, म्हणजे ह्याचा अर्थ नीट लक्षात घ्या. काही वेळेला सहजपणे आपण शब्द वाचतो आणि पुढे जातो, तसं या ठिकाणी करू नका. हा जो नियमू हा जो शब्द आहे ह्या शब्दाला एक विशिष्ट अर्थ आहे की आपण नियम हा शब्द पहा पातंजल योगामध्ये यम नियम आसन असं जे म्हणतो त्याच्यामध्ये यम याचा अर्थ मनावरती नियंत्रण आणि नियम याचा अर्थ इंद्रियांवरती नियंत्रण. तर नियम हा शब्द त्या अर्थाने इथे वापरलेला आहे की इंद्रियांवरती नियंत्रण म्हणजे नियम. तर नियमो वारे पायी बोळगे ते, म्हणजे इथे म्हटलंय असं की हे जे नियम आहे की योग्य काय याच्यामध्ये फरक करण्याचे, काय करू नये काय करावं या बाबतीतले जे काही नियम आहे ते नियम काय करतात. पायकी ह्याचा अर्थ दास्यत्व करतात. पायकी हा शब्द माहिती असेल ऐकून तुम्हाला की पायकी करणं हा म्हणजे दास म्हणून काम करणं. तर ते कोणाचे दास म्हणून काम करतात, इंद्रियांचे. नियम इंद्रियांचे दासच होतात की असं नाही आहे की इंद्रियांना हे इंद्रियांवरती सर्व प्रकारे ते हे त्यांना नियमामध्ये ते ठेवतात. आणि त्याच्या पुढची जी ओवी आहे ती तर फारच छान आहे. मी कधीतरी मला वाटतं मागे कुठल्या तरी ह्याच्या व्याख्यानात किंवा कुठेतरी मी सांगितली होती, नाईकणे ते कानची वाळी न पहावे ते दिठीची गाळी अवाच्य ते टाळी जीवाची गा. आठवतंय मी हे सांगितलं होतं. नाईकणे म्हणजे जे ऐकू नये ते कानची वाळी म्हणजे इंद्रिय किती तयार होतात, नियम कसे पाळतात. तर जे ऐकू नये ते कान वाळूनच टाकतात, कान आतमध्ये घेतच नाहीत, बंदच करून टाकतात कान आपले की ह्याच्या पुढे ते आतमध्ये येणारच नाही. नाईकणे ते कानची वाळी न पाहणे किंवा न पाहावे दोन्ही ठीक आहे. न पाहावे ते दिठीची गाळी म्हणजे जे पाहू नये ते दिठी गाळूनच टाकते, दृष्टी आतमध्ये घेतच नाही. म्हणजे त्या जे पाहू नये त्याच्याकडे लक्षच जात नाही माणसाचं. आणि अवाच्य ते टाळी जीभची गा. अवाच्य म्हणजे जे बोलू नये, कुठली जी गोष्ट आपण बोलू नये, कोणाची निंदा आपण करू नये, आपली स्तुती आपण करू नये, अशा अनेक गोष्टी असतात की ज्या आपण करू नयेत, बोलू नयेत. तर जे आहे अवाच्य ते टाळी म्हणजे ज्या गोष्टी आपण टाळायच्या असतात त्या आपोआपच म्हणजे जे अवाच्य आहे ते जीभच टाळते, जे जिभेवरती ते शब्द येतच नाही. वाटी पुढा जैसे पळो लागे काळवसे निषिद्ध इंद्रिया तैसे समोर नोहे. म्हणजे वात ह्याचा अर्थ दिवा.
पूर्वीच्या काळी वातीचाच दिवा असायचा म्हणून वात म्हटलेलं आहे. तर वाती पुढा जैसे पळो लागे काळ बसे, म्हणजे तुम्ही दिवा आणला की अंधार पुढे पुढे पळतच जातो. जिथे दिवा आहे तिथे प्रकाशच असतो, तो अंधार पळून जातो. तसंच निषिद्ध इंद्रिया तैसे समोर नव्हे, म्हणजे निषिद्ध गोष्टी आहेत त्या इंद्रियांच्या समोर येतच नाही. मधल्या 2 ओव्या किंवा एखादी ओवी काढते, 13वी ओवी घेते. वासना एकवटे प्रवृत्ती वोहटे मानस विटे विषयांवरी. कसा तो माणूस कसा होतो, तर वासना एकवटे ह्याचा अर्थ एकवटून जाणं असा आहे, पण कमी होणं. एकवटून जाणं याचा खरा अर्थ या ठिकाणी ह्या संदर्भामध्ये कमी होत जात. एकवटून याचा अर्थ तिथे अगदी कमी होतात, वासना कमी होतात. वासना एरवीच्या सामान्य माणसामध्ये खूप असतात, तसं राहत नाही. तर वासना कमी होत जातात. प्रवृत्ती ओहटे, म्हणजे प्रवृत्तीला ओहटी लागते. प्रवृत्ती याचा अर्थ मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, या ज्या सगळ्या प्रवृत्ती आहेत त्या त्याला ओहटे म्हणजे ओहटी लागते. मानस विटे विषयांवरी, मनाला कंटाळाच येतो. विषयाचं सुख म्हणजे सगळेच हळूहळू ह्या गोष्टी आपोआपच, म्हणजे केवळ वयाने असंही नव्हे. मला असं वाटतं जशी प्रगल्भता आपली वाढते तसं आपोआपच आपल्याला असं वाटायला लागतं काय करायचं आहे, कशासाठी पाहिजे, हा सिनेमा पाहायलाच पाहिजे, ते हे पाहिलंच पाहिजे, ह्या प्रदर्शनाला गेलंच पाहिजे. हळूहळू नको वाटायला लागतं. आपल्या ह्या सगळ्या प्रवृत्ती आहेत त्या सगळ्या प्रवृत्ती हळूहळू म्हणजे सगळ्या विषयांवरच्या मानस विटे म्हणजे कमी होतो. अर्थात याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. हे अगदी निवृत्तासारखं संन्यासासारखं राहावं असा ह्याचा मुळीच अर्थ नाही. आणि तो अनेक ठिकाणी गीतेमध्ये सांगितलेला आहे. अगदी स्पष्टपणे भगवंतानी एके ठिकाणी सांगितलेलं आहे की अर्जुना तू असा ह्याचा अर्थ घेऊ नकोस की इंद्रियांच्या गरजाही भागवायच्या नाही, असा त्याचा मुळीच अर्थ मी तुला सांगत नाही. किंवा अगदी कठोर तपश्चर्येला बसावं, अन्न त्यागच करून टाकावा, हे असल्या प्रकारचे मी तुला काहीही सांगत नाही आहे. मी तुला सांगतोय ते नियंत्रण सांगतो. ह्या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण आणलं पाहिजे हे मी तुला सांगतोय असं म्हटलेलं आहे. तर तो अर्थ या ठिकाणी लक्षात घ्यायचा. असं नाही की अगदी संन्यासासारखं सर्व संघ परित्याग सगळ्यांनी करायचं असं अजिबात नाही आहे, अजिबात नाही आहे. आणि गीता त्याच्या पूर्ण विरोधीच आहे. म्हणजे संन्यासी वृत्तीच्या पूर्ण विरोधी गीतेचं खरं म्हणजे शिकवण आहे की संन्यास घेऊन काय फार तर तुम्ही तुमचा मोक्ष तुम्हाला मिळेल, पण बाकी जगाकडे तुम्ही पाठ फिरवून निघून जाणार. की जो ज्ञानी माणूस आज जगाला आवश्यक आहे त्या माणसाने जगाकडे पाठ फिरवायची आणि केवळ आपल्या मोक्षासाठी आपल्या हितासाठी फक्त विचार त्याचाच करायचा, हे गीतेला मान्यच नाही आहे. तर त्यामुळे हे ह्या कुठल्याही गोष्टीचा चुकीचा अर्थ घ्यायचा नाही. एवं सत्व वाढे ते है चिन्ह पुढे आणि निधनही पडे तेव्हाही जरी. आता हे काय केलं आहे ह्या ओव्यांमध्ये त्यांनी ह्या ठिकाणी श्लोकांमध्ये असा गुण असला की काय होतं हे एकदा सांगितलं आहे आणि तो गुण असताना निधन झालं की काय होतं हे वेगळ्या श्लोकामध्ये सांगितलंय. तसं इथे न करता ओव्या त्याला लागूनच घेतले आणि म्हणून ते 5 श्लोक एकत्र आलेले. आता या ठिकाणी काय म्हटलंय की कितवा आहे 14
14 एवं सत्व वाढे ते हे चिन्ह पुढे आणि निधनही पडे तेव्हाही जरी. म्हणजे आता कळलं असेल की अशा वेळी जो देहांत झाला तरी जैसीची घरीची संपत्ती आणि तैसीची औदार्य धैर्य वृत्ती मा परत्रा आणि कीर्ती का नव्हावे. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय, ज्याच्या घरी संपत्ती आहे आणि शिवाय औदार्य आणि धैर्य वृत्ती आहे अशा माणसाला परत्र म्हणजे परलोकीचं सुख आणि कीर्ती का मिळणार नाही बरं, असं आधी म्हटलंय. आणि मग त्याला जोडून पुढे ह्या गुणांमुळे काय होतं, सत्वगुणामुळे ते नंतर सांगितले. म्हणजे हे खरं त्या सत्वगुणी माणसाबद्दलच आहे की त्याला का चांगलं मिळणार नाही, तो असाच आहे तर त्याला जे चांगलं आहे ते सगळं मिळणारच. तर तसं त्याच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे. एकच पुढची ओवी 17व्या ओवीचा शेवटचा भाग फक्त घेते मी, मधलं थोडंसं घालते. सत्वी जाणे देहा के आठिगा असं म्हटलेलं आहे. म्हणजे सत्व गुण वाढलेला असताना देहांत झाला की तो जाणार कुठे, तो असा चांगलाच त्याला पुढचा सगळं जे काही मिळणार आहे ते चांगलंच होणार आहे. आणि ते चांगलं म्हणजे काय होणार आहे हे आता पुढे सांगितलंय. जे स्वगुणी उद्धट घेऊनी सत्व चोखट निगे सांडूनी कोपट भोगक्षम आहे. म्हणजे तो माणूस कसा असतो की भोग क्षम ज्या सगळ्या गोष्टी असतात ते सगळं तो त्यांनी टाकलेलं असतं. आणि स्वगुणी उद्धट म्हणजे तो पुढे जो जातो तो अशा प्रकारे पुढच्या जन्मामध्ये काय होतं तर त्याचे जे स्वगुण आहेत आत्तापर्यंत या जन्मामध्ये जे सत्वगुण त्याच्यामध्ये होते ते त्या गुणांचा उद्धट ह्याचा अर्थ त्यांचा अधिक उत्कर्ष होतो. त्या गुणांचा पुढच्या जन्मामध्ये अधिक उत्कर्ष होतो. म्हणजे उद्धट हा शब्द आपल्याला अपरिचित आहे म्हणून मी सांगितलं की पुढच्या जन्मी अशाच ठिकाणी तो जातो की त्याच्या गुणांचा अधिक उत्कर्ष पुढच्या जन्मामध्ये होतो. कारण घेऊनी सत्व चोखट निगे सांगूनी कोपट भोगक्षमते. म्हणजे तो कसा आहे तर सत्वगुण घेऊनच मृत्यू आलेला आहे त्याला, त्यामुळे त्याचं पुढे उत्कर्ष हा असा आहे. अवचते ऐसा जो जाये तो सत्वाचाची नवा होये किंबहुना जन्मला आहे ज्ञानिया माझी. म्हणजे कळलं असेल ना आता की त्याला ज्ञानी लोकांमध्येच जन्म मिळतो पुढचा जन्म. अवचट आहे ह्याचा अर्थ अचानक त्याला जर समजा मृत्यू आला तरी सुद्धा तो सत्वगुण बरोबरच घेऊन जातो आणि त्यामुळे तो सत्वगुण आणखी नवा होय म्हणजे नवीन जन्मामध्येही तो सत्वगुण आणखीन वाढतो. आणि ज्ञानी आणि माझी त्याला जन्म मिळतो. आणि पुढे म्हटलंय एखादं उदाहरण आहे. सांगपा धनुर्धरा रावो रायपणे डोंगरा गेलिया अपुरा होय काही. म्हणजे अर्जुना धनुर्धरा अर्जुना सांग बरं राजा जर समजा डोंगरावर गेला म्हणून काय त्याचं राजपण नाहीसं होतं का, की डोंगरावरती चढत चढत तो गेलाय म्हणून त्याचं राजेपण काही गेलेलं नाही. किंवा दुसरं उदाहरण दिलंय. नातरी येथीचा दिवा नेलिया सेजिया गावा तो तेथ तरी पांडवा दीपच की. म्हणजे इकडचा दिवा दुसऱ्या गावामध्ये नेला तरी सुद्धा शेवटी तो दीपच आहे. म्हणजे तो कुठेही नेला तरी तो दीपच असणार आहे. तर त्यामुळे त्याचं जे स्वरूप आहे ते तसंच राहणार. तैसी ते सत्वशुद्धी आगळी ज्ञानेसी वृद्धी तरंगावो लागे बुद्धी विवेकावरी. म्हणजे असं होतं की अशी सत्वशुद्धी जी त्याच्यामध्ये आहे त्याच्या आणि आगळी ज्ञानेसी वृद्धी म्हणजे ज्ञानही त्याचं वाढलेलं आहे.
या सगळ्यामुळे त्याची जी बुद्धी आहे ती विवेकावरी तरंगते असं म्हटलंय. याचा अर्थ अगदी ती विवेकी बुद्धी त्याची कायम राहते. आणि एकच हे शेवटचं एवढं सत्व कुणाचं आहे तेवढं सांगते की महदारी परिपाटी विचारून शेवटी विचारा सकट पोटी जिरोनी जाय. ह्याचा अर्थ असा आहे, मी या ठिकाणी एक शब्द स्पष्टपणे वापरलेला नाही आहे, पण तो तिथे अभिप्रेत आहे आणि ते मी सांगते आहे की पै महदादी परिपाटी विचारुनी शेवटी. म्हणजे तो माणूस असा विचार करतो की महद म्हणजे प्रकृती. महद याचा अर्थ प्रकृती, की गुण जे असतात ते प्रकृतीचे असतात आणि आपलं खरं स्वरूप जे आहे ते आत्मा आहे. म्हणजे हे ज्या गुणांप्रमाणे आत्तापर्यंत आपण जगलो वागलो तेच काही आपलं खरं स्वरूप नाही असा विचार करून, म्हणजे ह्या विचाराची वृद्धी त्याच्यामध्ये वाढवत जाते. अशा विचारा सकट पोटी, म्हणजे असा विचार घेऊन तो त्याचा जेव्हा अंत होतं किंवा त्यावेळेला तो पुढे जे म्हटलं जिरोनी जाय, पोटी जिरोनी जाय, ह्याचा अर्थ असा आहे, तिथे स्पष्ट तो शब्द नाही आहे पण तो अभिप्रेत आहे आणि तो शब्द असा आहे की तो ब्रह्मामध्ये विलीन होऊन जातो. तो ब्रह्मामध्ये विलीन होऊन जातो. तिथे स्पष्टपणे असं कुठे म्हटलं नाही, पण पोटी जिरोनी जाय ह्याचा जो अर्थ आहे तो ब्रह्मामध्ये तो विलीन होऊन जातो. आणि त्याच्यानंतर जे सांगितलंय ते आपण पूर्वी शिकलेलो आहोत, फक्त आठवण करून देते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की पुढचा जो श्लोक आहे 36 हे जर ह्याचा अर्थ कळला नाही तर ह्या शब्दानं काही हेच नाही, म्हणजे आपल्याला काय म्हटलं हे कळणंच शक्य नाही. 36 37 24 25 तिन्ही नुरोनी स्वभावे चतुर्थ जे. या ठिकाणी ह्या ज्या 3 गोष्टी सांगितल्या आहेत त्या अशा आहेत की ब्रह्माबद्दल बोलत आहेत. 36 37 म्हणजे तुम्हाला आठवतंय क्षेत्रज्ञ आपण जे पाहिलं तर क्षेत्राचे 36 गुण असतात हे आपण पाहिलेले आहे. तर 36 गुण क्षेत्राचे आणि 37 काय ब्रह्म. म्हणून मी म्हटलं की या ठिकाणी जो शब्द दिला नाही आहे स्पष्ट तो आहे ब्रह्म आहे. तर तो आपल्याला कळावा म्हणून सांगते की 36 गुण जे आहेत ते 36 तत्व म्हणा, 36 तत्व आहेत ती क्षेत्राची आहेत, प्रकृतीची आहेत, जे त्याला कळतंय की प्रकृती वेगळी आणि आत्मा वेगळा हे त्याला आता पूर्ण कळलेलं आहे. तर म्हणून 36 37 म्हणजे 37 कुठलं तत्व आहे तर ब्रह्म. आणि पुढे म्हटले 24 25 ह्याचा अर्थ असा आहे की या गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये क्षेत्राची 36 तत्व सांगितली आहे, परंतु जो सांख्य योग आहे, सांख्य दर्शन आहे, त्या ते माहिती आहे आपल्याला आता की सांख्य दर्शनामध्ये कपिल मुनींनी क्षेत्राची 24 तत्व सांगितली. लक्षात घ्या फरक आहे. तर 24 तत्व सांगितलेत. आपण काही सांख्य दर्शन शिकलो नाही आहे, कारण ते आपलं विवेचनाचा तो विषयच नाही. फक्त या ठिकाणी एवढंच सांगते की 24 तत्व ते मानतात. जसं 36 तत्व गीता मानते तसं क्षेत्राची 24 तत्व हे सांख्य
मानतात. आणि 25वं जे तत्व आहे ते म्हणजे ब्रह्म, ते म्हणजे ब्रह्म. हं? आणि पुढे जे म्हटलंय, तिन्ही नुरोनी स्वभावे चतुर्थ जे, ह्याचा अर्थ तीन तीन गुण, तिन्ही नुरोनी. या ठिकाणी हे तीन जो उल्लेख केला आहे तो कशाबद्दल, तीन गुण जे आहेत प्रकृतीचे गुण आहेत ना, ते सत्व रज तम. तर सत्व रज तम हे तीन गुण नुरोनी स्वभावे चतुर्थ जे, म्हणजे ज्या वेळेला ते सगळे तीनही गुण नाहीसे होतात त्यावेळेला जे उरतं चतुर्थ ते म्हणजे ब्रह्म. हां, तर म्हणून त्या आधीच्या ओवीचा अर्थ जो आहे तिथे ब्रह्म शब्द जरी वापरला नसला तरी आपल्याला कळला पाहिजे की तिथे ब्रह्म हा शब्द अभिप्रेत आहे. तर असं जे आहे तर त्या माणसाला ते कळलेलं असतं की क्षेत्र वेगळं आहे, प्रकृती क्षेत्र हे वेगळं आहे आणि आत्मा ईश्वर हे वेगळं आहे, हे त्याला कळलेलं असतं. गुण हे प्रकृतीचे गुण आहे, ते सगळं त्याला ज्ञान झालेलं असतं. ऐसे पुढची ओवी आहे, ऐसे सर्व जे सर्वोत्तम आले असे जया सुगम तया सवे निरुपम लाहे देह. म्हणजे असं सगळं ज्ञान ज्याला झालंय, सर्वोत्तम ज्ञान त्याला झालेलं आहे आणि असं ज्ञान घेऊनच तो पुढच्या जन्मामध्ये जातो आणि त्यामुळे त्याला जो देह लाभतो, लाहे देह, म्हणजे तो त्याला जो देह लाभतो तर सत्वगुणी माणसाचाच देह लाभतो. आता इथे सत्वगुणाचं हे संपलंय. आता ह्याच्या पुढे रजोगुणाचं आहे, ते आपण पुढच्या याला. तुम्ही एकदम मध्ये आलात पण तरी सुद्धा समजावून घेण्याचा प्रयत्न करा. जिथे काही कळणार नाही मला विचारा. आता आपण पसायदान म्हणतो शेवटी. तुम्ही म्हणा आता व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे